नमस्कार. मी भाऊ जोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, भारत खूप घाबरलाय. भारत नावाचा खंडप्राय देश, ज्याची लोकसंख्या आज 140 कोटीपेक्षा अधिक आहे असं म्हटलं जातं, तो देश भयंकर घाबरलाय. आणि भारत पाकिस्तानला इतका का घाबरलाय, अशी कुठे चर्चा चालू असेल तर तुमचेही कान आपोआप त्या चर्चेच्या दिशेने ओढले जातील. कारण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की काल परवाच ऑपरेशन सिंदूर मध्ये काही तासाच्या कारवाईत पाकिस्तानची सगळी संरक्षण व्यवस्था भारताने उद्ध्वस्त करून टाकली. आणि ज्या तोयबा, जैश ए मोहम्मद, मुजाहिदीन, तालिबान अशा लोकांना पाकिस्तानने दीर्घकाळ आश्रय दिलेला आहे, अशा लोकांना आपल्या सुरक्षित अड्ड्यांवर, आपल्या सुरक्षित इमारतींवर, तटबंदीमध्ये, गढीमध्ये आपण सुरक्षित नाही, इतका घाम फुटलेला आहे, हे आपण डोळ्याने बघतोय, ऐकतोय. अशा वेळेला जर कोणी चर्चा करत असेल भारत भयंकर घाबरलाय पाकिस्तानला, नाहीतर भारत इतकी सगळी संरक्षण सज्जता कशाला करतोय? पाकिस्तानकडे अडुमाव आहे म्हणून भारत घाबरलाय. नसेल तर भारताने आपली मिसाईल सोडून, ब्राह्मोस सोडून, ड्रोन सोडून हल्ले करायची पाकिस्तानवर काय गरज होती? भारताला पाकिस्तानवर हल्ले करण्याची गरज काय होती? ज्या अर्थी भारताने हल्ले केले आणि नुकसान जास्तीत जास्त पाकिस्तानचं झालेलं आहे आणि अजूनही होत आहे. अचानक पाकिस्तानच्या तैबा आणि जैश वगैरेचे लोक जे आहेत, अतिरेकी आहेत, तिथे जलसे करतात, संमेलन करतात आणि भारताचे तुकडे तुकडे करून टाकण्याच्या धमक्या देतात. असे लोक कुठच्या तरी अज्ञात माणसाकडून मारले जातात. याचं कारण भारत घाबरलेला आहे. अजब वाटतो ना युक्तिवाद मित्रांनो. जो मार खातोय, ज्याचं भयंकर नुकसान होतंय, जो अमेरिकन अध्यक्षाकडे जाऊन पाय धरतो आणि भारत पाकिस्तान जी काय ऑपरेशन सिंदूर आहे ते थांबवा म्हणून गयावया करतो, त्याला जिंकणारा घाबरलाय. हे ऐकून चमत्कारिक नाही वाटत? सांगा मला. आणि म्हणून चमत्कारिक असते ते ब्रेकिंग न्यूज असते. तर आज मी तुम्हाला अशा या नव्या युक्तिवादाची जी भाषा आहे त्याविषयी काही गोष्टी समजावणार आहे. कारण गंमत अशी आहे की पाकिस्तानचे जे चॅनेलवर बसणारे पत्रकार आहेत, नेते आहेत, मुत्सद्दी आहेत, ते मार खाल्ल्यानंतर सुद्धा सांगतात की भारताची इतकी विमानं आम्ही पाडली, भारताचं असं नुकसान केलं, 70% दिल्ली काळोखात होती, भारताची धरणं आणि तिथल्या सगळ्या ज्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहेत, डिजिटल सिस्टीम आहेत, त्या पाकिस्तानने हॅक करून टाकल्यात, अशा खुळचट कल्पना पाकिस्तान जवळजवळ 8-10 दिवस सांगत होता आपल्या जनतेला. आणि ते पत्रकार पण, संपादक पण मोठ्या कौतुकाने जी काय बकवास करत होते, त्याचा शेवट कुठे झाला तर त्यांचा पराभूत सेनापती जनरल आसिफ मुनीर होता, त्याला फील्ड मार्शल ही पदवी देण्यात आली. पण त्या फील्ड मार्शल या पदवीच्या नंतर पाकिस्तानचा पंतप्रधान परदेशात, म्हणजे कुठे अझरबैजान का कुठे जाऊन सांगतो की आम्ही सगळा भारतावर हल्ला करण्याची तयारी करून बसलो होतो आणि पहाटेचा नमाज झाला की आम्ही भारतावर हल्ला करणार होतो, पण त्याच्या आधीच भारताने आमचे 9 हवाई तळ, लष्करी तळ उद्ध्वस्त करून टाकले. आणि त्या हल्ल्याच्या आधी पाकिस्तानच्या सेनापतीने पंतप्रधानाला, म्हणजे शहाबाज शरीफ यांना फोन करून सांगितलं की आता कुठलाही पर्याय उभा राहिलेला नाही, लवकरात लवकर युद्धविराम केला पाहिजे. आणि म्हणून गुपचूप गुपचूप अमेरिकन अध्यक्षाचे पाय धरा, कारण आपण लढाई जिंकलेलो आहोत.
आणि आपण लढाई जिंकलोय म्हणून भारताला युद्ध थांबवायला सांगा. गंमत आहे की नाही मित्रांनो? नेमकी तीच गोष्ट पाकिस्तानच्या चॅनेलवर ज्या चर्चा चालल्या होत्या महिन्याभरापूर्वी, त्याच चर्चा महाराष्ट्रात सुद्धा आणि मराठी माध्यमात सुद्धा चालू आहे. की रोज कुठून ना कुठून एक बातमी येते की अमुक तमुक झालं आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का बसला. सांगलीचा लोकसभेचा पराभूत उमेदवार, ज्याच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपली सगळी प्रतिष्ठा पणाला लावली होती, इंडी आघाडीचा उमेदवार म्हणून शिवसेनेचा उमेदवार पुढे केला आणि अपक्ष काँग्रेसच्या बंडखोराने त्याचा पराभव केला. इतकी प्रतिष्ठा पणाला ज्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे यांनी लावली होती, तो चंद्रहार पाटील उबाठा शिवसेनेला सोडून शिंदे शिवसेनेत जातोय. आणि घाबरलाय कोण? शिंदे घाबरलाय. घाबरलाय कोण? भाजप घाबरलाय. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात गळती इतकी लागली आहे की ती आवरायची कशी ही कळत नाही. म्हणून उद्धव ठाकरे हताश निराश झालेत आणि जाहीरपणे सांगतात, ज्यांना जायचं त्यांनी जा. आणि तरी घाबरलाय कोण? तो भाजप. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, घाबरलाय कोण? तो भाजप. 132-33 आमदार ज्या पक्षाकडे आहेत आणि जे दोन मित्र पक्ष आहेत त्यांच्यामध्ये बंड करण्याची हिंमत सुद्धा उरलेली नाही, इतकी भरभक्कम आघाडी आहे. विधानसभेमध्ये विरोधी नेता म्हणून कोणाची नेमणूक करायची तर एकाही पक्षाकडे किमान 28-29 आमदार पाहिजेत. तेवढी संख्या असलेला युती बाहेरचा एकही पक्ष विधानसभेत नाही. आणि तरी घाबरलंय कोण? तर देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष. पण घाबरणं या शब्दाचा अर्थ काय होतो तोच मला कळेन असं झालंय. उभाठा शिवसेना फोडण्याचे किंवा ठाकरे ब्रँड संपवण्याचे उद्योग भाजपने का करावेत? आता याच्यामध्ये चंद्रहार पाटील भाजप सोडणार असेल किंवा चंद्रहार पाटील उभाठा शिवसेना सोडणार असेल किंवा सुधाकर बडगुजर उभाठा शिवसेना सोडून जाणार असतील किंवा उद्धव ठाकरे त्यांना पक्षातून हाकलून लावणार असतील, तर याच्यात भाजपने घाबरणं हा विषय येतोच कुठे? मला त्या पु ल देशपांडेंच्या व्यक्तिवल्ली या पुस्तकामध्ये कुठलं तरी एक काहीतरी मंदबुद्धी मुलीचं लग्नानंतर उखाणा घेतला, ते वर्णन आठवतं आजची मराठी पत्रकारिता आणि टीव्हीच्या चर्चा बघितल्यानंतर. कोपऱ्यात उभी होती हिन्न माता, कोपऱ्यात उभी होती हिन्न माता, बेमट्याचं नाव घेते माझा नंबर पहिला. हे जितकं असंबद्ध आहे तितकी मराठी पत्रकारिता आणि चॅनलवाले दिवसेदिवस काय ते असंबद्ध आणि संदर्भहीन होत चाललेले. आपण काय बोलतोय हे त्यांना कळत नाहीये. दोन ठाकरे एकत्र येणार म्हणून भाजप घाबरलाय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील तर राज ठाकरेंना उद्धवकडे भाजप जाऊ देणार नाही म्हणजे काय मला कळत नाही. जे राज ठाकरे 2019च्या निवडणुकीत काँग्रेसकडे गेले तेव्हा भाजपने त्यांना अडवलं का नव्हतं? जे राज ठाकरे 2024च्या निवडणुकीपूर्वी लोकसभेपूर्वी भाजपच्या सोबत आले आणि बिनशर्त पाठिंबा त्यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यासाठी दिला, तेव्हा भाजपने त्यांना कुठले प्रयत्न करून आमंत्रित केले होते? म्हणजे कशाचाही काही संबंध नसला तरी त्याच्यात ओढून जाणून भाजप आणायचा, भाजप घाबरला म्हणायचं, भाजपचा पराभव प्रेडिक्ट करायचा. पण परत जिंकतो कोण? तर भाजप. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून विधानसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत उद्धव ठाकरे यांना हिमालयापेक्षा उंच इतकी सहानुभूती जनमानसात होती, पण ती मतांमध्ये रूपांतरित झाली नाही.
का झाली नाही? कुठे गेली सहानुभूती? हा, एक गोष्ट आहे, मी परत परत नेहमी सांगत आलो की मराठी पत्रकारांमध्ये किंवा सुपारीवाज पत्रकारितेमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी कमालीची सहानुभूती आहे. आता आज मी कुठेतरी एक युट्यूबवर बघितलं की महाराष्ट्रातून ठाकरे ब्रँड संपणार का याच्यावर चर्चा करायला निखिल वागळे कोणाबरोबर तरी बसलेले. अरे, निखिल वागळेची पत्रकारिताच अख्खी उमेदीचा काळ हा ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी झाला. बाळासाहेब म्हणणार नाही, बाळ ठाकरे म्हणणार एवढ्यासाठी शिवसैनिकांकडून आपल्या वर्तमानपत्राच्या कार्यालयावर निखिल वागळे यांनी अनेक हल्ले ओढवून आणले आणि सहन केले. त्यांना ठाकरे ब्रँड वाढवायचा होता की संपवायचा होता? कधीतरी निखिल वागडे यांनी स्वतः सांगावं किंवा जिथे मुलाखती देतात त्या मुलाखतकारांनी त्यांना विचारावं की ठाकरे ब्रँड हा चांगला गोंडस होण्यासाठी, बारसेदार होण्यासाठी निखिल वागडे यांनी काय केलं होतं, कुमार केतकरांनी काय केलं होतं? या सगळ्यांची सोकॉल लिबरल पुरोगामी पत्रकार आहेत, यांची हयात ठाकरे ब्रँड जमीनदोस्त करण्यासाठी गेली, पण तो जमीनदोस्त झाला नाही. पण जेव्हा हे त्यांच्या कौतुकाला उतरले, ठाकरे ब्रँड वाचवायला निखिल वागडे, कुमार केतकर वगैरे मंडळी उतरतात, तेव्हा तो ब्रँड संपण्याची किंवा कोणी संपवण्याची गरजच नाही. गिधाडं जेव्हा जमतात तेव्हा कुठेतरी मुडदा पडलेला असतो किंवा मुडदा होणार याची खात्री असते, म्हणूनच गिधाडं जमतात. गिधाडं एकत्र आली आणि त्यांनी मृताला संजीवनी दिली, असं कधी आपण ऐकले का? नाही. गिधाडं मेलेल्या मासावर ताव मारतात. आणि म्हणून आज जे जे कोणी मराठी पत्रकारितेमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना वाचवायला निघालेली आहेत, ठाकरे ब्रँड वाचवायसाठी आटापिटा करतायत, तो सगळ्यात मोठा पुरावा आहे की ठाकरे ब्रँडला घरघर लागलेली आहे. उद्धव ठाकरे जे जे काय करतायत ते ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी नसून ठाकरे ब्रँड उद्ध्वस्त करण्यासाठी आहे, याची खात्री पटली तेव्हाच ही मंडळी ठाकरे ब्रँडच्या बचावासाठी मैदानात आलेली आहेत. आणि ते ठाकरे ब्रँड वाचवायला आलेले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक कृतीतून ठाकरे ब्रँड जमीनदोस्त होतोय, उद्ध्वस्त होतोय. त्यासाठीच हे उद्धव ठाकरेंवर खुश आहेत. ते उद्धव ठाकरेंना राजकारणात वाचवायला निघालेले आहेत, ज्यासाठी यांच्याच शहाणपणाच्या नादी लागून उद्धव ठाकरे यांनी जी गुटगुटीत शिवसेना होती, बाळसेदार शिवसेना होती, ती उद्ध्वस्त करून घेतलेली आहे. आणि म्हणून ही मंडळी ही ठाकरे ब्रँड संपवू शकत नाही वगैरे वगैरे तावात बोलतात. मग ती ठाकरे ब्रँड हा संपणार नव्हता, तर मग आपल्या उमेदीच्या काळात 40 पासून 60 येईपर्यंत केतकरांपासून वागळेपर्यंत सगळ्यांनी लेखण्या झिजवल्या कशाला? ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे किंवा त्यांचे मनोहर जोशी, नवलकर इत्यादी सगळे सहकारी ठाकरे ब्रँड उभा करत होते, तेव्हा वागळे, केतकर वगैरे पत्रकारांचा, नेमका पुरोगामी पत्रकारांचा त्याला काय योगदान होतं? उलट तो उभा राहू नये, उद्ध्वस्त व्हावा, त्यांनी मूळ धरू नये महाराष्ट्रात, यासाठी तुम्ही आटापिटा केला. आणि आज तो उद्ध्वस्त झाल्यानंतर तोच ठाकरे ब्रँड वाचवायला हे मैदानात येतात. तो सगळ्यात मोठा पुरावा असतो की ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात उद्ध्वस्त झालेला आहे, उद्ध्वस्त झालेलं. आणि मग असा प्रश्न पडतो की ह्या सगळ्यांना ठाकरे ब्रँड वाचवायचा कशाला? आणि भाजप खरोखरच ठाकरे ब्रँड संपवायला निघालाय का? 2014 मध्ये भाजपने युती मोडली आणि स्वबळावर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि सगळ्यात मोठा पक्ष भाजपा बनला. तेव्हापासून आजपर्यंत लागोपाठ 3 निवडणुकांमध्ये भाजपच्या आमदार संख्या ही 100च्या खाली गेलेली नाही. यावेळेला तर ती अधिकच 132-33 पर्यंत गेली. तेव्हा भाजप हा ब्रँड झालाय आणि भाजप हा ब्रँड होत असताना या सगळ्या
केतकर वगैरेंच्या नादी लागून उद्धव ठाकरे यांनी ठाकरे ब्रँड उद्ध्वस्त करून घेतला. आणि ठाकरे ब्रँड उद्ध्वस्त झाला नसता तर भाजप हा ब्रँड इतका तेजीत आला नसता. 2014च्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदा शिवसेना महाराष्ट्रातल्या सगळ्या जागा स्वबळावर लढली आणि 63 जागी निवडून आली. 36 जागा अशा होत्या की जिथे 2 ते 5 हजाराच्या फरकाने शिवसेनेचे उमेदवार पडले. याचा अर्थ 288 मध्ये कमीत कमी 100 जागी शिवसेना हा ब्रँड होता. हा ब्रँड होता. ऐन अर्ज भरायच्या दरम्यान युती तुटली म्हणून जर भाजपने महिनाभर आधी युती तोडली असती आणि उद्धव ठाकरेंना 1-1.5 महिना 2014च्या निवडणुकीत अधिकचा प्रचाराला मिळाला असता तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा 100च्या पेक्षा अधिक आमदार निवडून आणले असते ठाकरे ब्रँडचे. लक्षात ठेवा, ठाकरे ब्रँडचे. कारण मी आकडे सांगतोय, 63 अधिक 36 99 जागा अशा होत्या की जिथे पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरला भाजप शिवसेना होती. आणि पहिल्यांदाच स्वबळावर शिवसेना महाराष्ट्राच्या सगळ्या निवडणुका लढले आणि हा उद्धव ठाकरेंचा सगळ्यात मोठा पराक्रम होता. आणि ते जर स्वबळावर लढले तर भाजपला पुढल्या काळात डोकेदुखी होईल. म्हणूनच भाजपने चतुराईने 2019च्या लोकसभा विधानसभा निवडणुका भाजपला सोबत घेऊन लढवायचा निर्णय घेतला. भाजपने शिवसेनेला 2019च्या निवडणुकीत सोबत घेतलं कारण ठाकरे ब्रँड हा स्वबळावर निवडणुका लढवू शकतो हे भाजपच्या लक्षात आलं होतं. पण मुख्यमंत्री पदाच्या हव्यासाच्या आहारी जाऊन उद्धव ठाकरे यांनी युती मोडली. तिथेच ठाकरे ब्रँड संपवला. हिंदुत्वाला काळीमा बसली. उद्धव ठाकरे हे पवारांपेक्षा आणि काँग्रेसपेक्षा सेक्युलर झाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतांवर विसंबून राहायला पण उद्धव ठाकरे तयार झाले. तिथे ठाकरे ब्रँड संपायची वाटचाल सुरू झाली होती. रमेश प्रभू यांच्या विल्यापार्लेच्या पोटनिवडणुकीमध्ये बाळासाहेबांनी पहिल्यांदा हिंदुत्वाचा हुंकार दिला आणि त्यांच्या त्या भाषणामुळेच 6 वर्षासाठी त्यांचा मतदानाचा अधिकार रद्दबातल करण्यात आला होता. शिवसेनेची वाटचाल मला मुस्लिम मत नको असं बाळासाहेबांनी म्हटलं तिथून सुरू होते आणि येऊन थांबते कुठे तर मला मुस्लिमांची मतं हवीत असं म्हणणारे बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे, त्याला भाजपने घाबरायचं तर कशाला घाबरायचं हा प्रश्न आहे. कशाला घाबरायचं. जे उद्धव ठाकरे स्वतःच ठाकरे ब्रँड संपवायला निघालेत त्यांच्यासाठी भाजपने काहीही वाईट वाकडं करायची गरज नाही. कारण भाजप उद्धव ठाकरेंना घाबरलेला नाही, तो 2019च्या निवडणुकात घाबरलेला होता. आणि म्हणूनच 2019च्या निवडणुकांमध्ये भाजपने शिवसेनेला सोबत घेतलं होतं. कारण 2014च्या निवडणुकीमध्ये स्वबळाची ताकद उद्धव ठाकरेंनी दाखवली होती. उद्धव ठाकरेंना भाजप 14 ते 19 घाबरलेला होता. पण आपल्या हाताने उद्धव ठाकरेंनी एक चुकीचा निर्णय घेतला आणि आपली ताकद मातीमोल करून टाकली. आज भाजप उभाठा शिवसेनेला घाबरलेलं नाही. त्यांनी शिवसेनेमध्ये दुफडी घडवून आणली. एकनाथ शिंदे हा उद्धव ठाकरेंना पर्यायी नेता शिवसैनिकांना बहाल केला. भाजपला घाबरायचं असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेना घाबरलं पाहिजे. कारण शिवसैनिक म्हणून एकत्रित एकजुटीने लढणारा वर्ग हा सगळा एकनाथ शिंदेकडे आहे आणि उद्धव ठाकरेंकडे जे जे लोक आहेत ते फक्त काहीतरी उद्धव ठाकरेंकडून मिळेल या अपेक्षेने आलेले आणि जमलेले आहेत.
ज्यांना मैदानात लढण्याची हिंमत नाही, अशी सगळी उद्धव ठाकरेंची मांदियाळी आहे. त्याला भाजप घाबरत नाही, घाबरण्याची गरज सुद्धा नाही. पण तो भाजपा शिवसेना या शब्दांना घाबरत असेल तर तो थोडाफार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजप घाबरू शकतो. कारण भाजप हा सुद्धा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे कार्यकर्त्यांचा ओढा आहे. उद्धव ठाकरेंच्या भोवती जो गोतावळा आहे तो आपापले मतलब साधण्यासाठी जमलेली गर्दी आहे. ट्रेनमध्ये जसे हजारो लोक असतात आणि आपापलं स्टेशन आलं की उतरून जातात, त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्याकडे आलेल्या जमलेल्या उरलेल्या लोकांची इच्छा अपेक्षा वेगळी नाही. हा, पण उद्धव ठाकरे यांच्या भोवती आजकाल निष्ठावान पत्रकार, विश्लेषक, बुद्धिजीवी, पुरोगामी यांची प्रचंड गर्दी आहे. पण त्यांची जेवढी मतं होतात त्याच्यावर निवडणुका जिंकणं शक्य नाही, हे भाजपला कळतं. म्हणूनच भाजप उद्धव ठाकरेंना घाबरलेला नाही. किंवा उद्धव ठाकरे म्हणजे ठाकरे ब्रँड नव्हे, उद्धव म्हणजे ठाकरे ब्रँड नव्हे, हेच भाजपने गेल्या 5 वर्षात सिद्ध केले. आणि त्याचा ज्यांना पत्ता सुद्धा लागलेला नाही ते ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी आटापिटा करतात. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.